ही जीवनगाथा त्या महान व्यक्तीची आहे ज्यांच्या स्मरणार्थ हे भव्य स्मारक उभारण्यात आले आहे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे. संसार दावा नलनिधलोका त्राणाय कारुण्यं घनघनात्वं. संसार दावा नलनिधलोका त्राणाय कारुण्यं घनघनात्वं. प्राप्तस्य कल्याण गुणनवस्य वन्दे गुरो श्री चरणारविन्दम्. 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 मागील भागात आपण पाहिलं भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर यांचा संन्यास आणि आधुनिक शिक्षणाबाबत अभयचा असंतोष. आता पुढे अभयचरण भाग 11. सुभाषचंद्र बोस यांचा प्रभाव आणि अभयची लग्नगाठ. हे इंग्रज आहेत कोण आपल्याला सभ्यता शिकवणारे? यांचा स्वतःचा असा कोणता इतिहास आहे? 2000 वर्षापूर्वी त्यांची काही संस्कृती सभ्यता होती का? कोण ओळखत होतं का त्यांना? 5000 वर्षापूर्वी जे जीवन आपले पूर्वज जगत होते, आणखी 5000 वर्ष जरी दिली तरी त्यांना त्याचा अर्थ समजू शकणार आहे का? शक्यच नाही. सभ्यतेच्या नावाखाली ते केवळ आपल्याला अंधकारात तुम्ही ढकलतायत. ओळखता का त्याला? हो, बऱ्याच दिवसांपासून त्यांना बघतोय. सुभाषचंद्र बोस आहेत ते. हां, जेव्हा तो बोलतो तेव्हा भारावल्यासारखं होतं. तो बोलतो तेव्हा सगळे ऐकतच राहतात. आपल्या कॉलेजमध्ये याच वर्षी आलाय ना? हो, तो आधी प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये होता. तिथे एका ब्रिटिश प्राध्यापकाविरुद्ध आवाज उठवला, त्यामुळे त्याला कॉलेजमधून काढून टाकलं. तो आपल्यापेक्षा 1 वर्ष मोठा आहे. पण नेमकं झालं काय होतं? अरे, तो ब्रिटिश प्राध्यापक भारतीय विद्यार्थ्यांची नेहमीच वाईट वागायचा, त्यांचा अपमान करायचा. सुभाषला याचा आधीपासूनच राग होता. संधी मिळताच त्याने आवाज उठवला. किती तेज आहे सुभाषच्या चेहऱ्यावर. असणारच. देशासाठी लढतोय तो. माहिती आहे, सुभाष माझं प्रेरणास्थान आहे, माझा आदर्श आहे. अच्छा. हां, आणि माहिती आहे का, इंग्रजांविरुद्ध भूमिगत सभा होतात त्याच्या. भूमिगत सभा? हो, मी पण जात असतो. अरे पण तू कधी बोलला नाहीस की तू पण? तशी कधी वेळच आली नाही. आणि तसंही हे सगळ्यांना सांगू. रुपेन, सुभाषच्या सभांना आम्हीही जाऊ शकतो? हो, का नाही? अरे पण कॉलेजमध्ये कुणाला कळलं तर? तेव्हा बघू. ठीक आहे, आम्हीही तयार होतो. ठीक आहे, मग 8 वाजता तुझ्या घरासमोर भेटूया. ठीक आहे, मग चला. हो. आम्ही रुपेनसोबत होतो. रुपेंद्र हे तुमच्या बरोबर आहेत का? हो, माझ्या बरोबरच आहे. या, चला. हे त्यांचं कामच आहे, त्यांना अलर्ट राहावंच लागतं. इंग्रजांना माहितीये की आपल्यात फूट पाडल्याशिवाय ते या देशावर राज्य करू शकत नाहीत. म्हणून तर ते संपूर्ण देशात अराजकता आणि गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. हे इंग्रज आपल्या असभ्यांना सभ्यता शिकवायला आले. त्यांना आपल्या मागासलेपणाची इतकी चिंता आहे की शिक्षणाच्या नावाखाली आपल्या संस्कृतीवर हल्ला चालवलाय. खरं तर ते आपल्याला त्यांच्या पद्धतीनं आणि त्यांच्या स्वार्थानुसार शिक्षण देत आहेत, जेणेकरून आपण नेहमी त्यांचे गुलाम बनून राहू. आणि दावा करतात आपल्याला सुशिक्षित बनवण्याचा. सगळं बोगस आहे, शुद्ध फसवणूक आहे ही. आणि संस्कृतीचा आणि संस्काराच्या बाबतीत आपण आजही त्यांच्यापेक्षा कितीतरी वर चढो. उलट तेच असंस्कृत आहेत, आपण नाही. आम्हा भारतीयांना इंग्रज काळ्या कायद्याने दडपून टाकतायत. मग आपण ते काळे कायदे मोडून काढले पाहिजेत. जर वेळ आली तर आपली ताकदही त्यांना दाखवली पाहिजे. काट्याने काटा काढला पाहिजे. इंग्रजांशी लढण्याचा दुसरा कुठला मार्ग नाहीये का? मार्ग तर अनेक आहेत, पण मित्रा, हे इंग्रज न बहिरे आहेत. ते काही प्रेमानं सांगून ऐकणारे नाहीत. म्हणून तर
आपल्याकडे ओरडण्याशिवाय आणि आवाज वाढवण्याशिवाय इतर कुठलाही पर्याय उरला नाहीये. आणि स्वातंत्र्य आणि आनंद हे काही भीक मागून मिळत नसतं. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी बलिदान द्यावं लागतं, रक्त सांडावं लागतं. स्वातंत्र्यासाठी आम्ही काहीही करायला तयार आहोत. पण ही वेळ उतावीळ होण्याची नाहीये. नीट विचार करायला हवा. शेवटी आपल्यात आणि इंग्रजात काहीतरी फरक असायला हवा ना. फरक आहे, खूप मोठा फरक आहे. इंग्रज आपल्या देशात घुसून बसलेत, आपण त्यांना आमंत्रण दिलं नव्हतं. आपण आपल्या देशासाठी ही स्वातंत्र्याची लढाई लढतोय आणि यात संयमापेक्षा साहसाची जास्त गरज आहे. गुलामगिरीत जखडलेल्या आपल्या मातृभूमीची केविलवाणी हाक ऐकून बघा, तुमचं हृदय पेटून उठेल. ते काही स्वतःहून स्वातंत्र्य देणार नाहीत. पण अहिंसा, एका गालावर मारली की दुसरा गाल पुढे करायचा, असा अजून किती वेळ मार खात राहणार? मी मान्य करतो की संयम आणि उदारता ही आपली संस्कृती आहे, पण महाभारत देखील आपलाच वारसा आहे. आणि जशास तसं व्हायचं हे आमचं म्हणणं नाहीये. आमचं म्हणणं असं आहे की देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा द्या, गुलामीच्या बेड्या तोडून टाकण्यासाठी लढा द्या. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. मग कसं वाटलं अभय? मला तर असं वाटतं की गांधीजी आणि सुभाषबाबू यांच्यात इतकाच फरक आहे की गांधीजी भगवद्गीतेतून प्रेरणा घेतात आणि सुभाषबाबूंची प्रेरणा आहे महाभारत. मी तर पहिल्याच भेटीत सुभाषबाबूंचा भक्त झालोय. अरे वा, पण इतकं लक्षात असू द्या, आपल्या देशाला अंधानुकरणाची गरज नाहीये. खरंय. मला तर सगळे इंग्रज दोन तोंडाचे साप वाटतात. यांचं काय कळतच नाही, केव्हा कुठे दंश करतील. सगळे इंग्रज एकसारखेच नसतात. सॉरी सर. ठीक आहे. अरे बापरे, मला तर माहितीच नव्हतं प्रोफेसर आर्कटला आपली भाषा पण येते ते. भाषाच नाही, प्रोफेसर अर्काट आपला इतिहास आणि संस्कृतीचेही चांगले जाणकार आहेत. हो. तसंही प्रत्येक वर्णामध्ये सगळे वाईट नसतात, पण हे मात्र नक्की की काही वाईट माणसं प्रत्येक वर्णामध्ये असतात. पण आपल्यासाठी सगळे इंग्रज वाईटच आहेत. आपला लढा सरकारशी आहे, प्रत्येक इंग्रजाशी नाही. तुम्ही मिस्टर ह्यूमचं नाव ऐकलं? हो. त्यांनी आपल्या राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली आहे. कधी कधी लायब्ररीत जाऊन पेपर पण वाचत जा मित्रा. हां, मित्र कोण आणि शत्रू कोण हे जाणून घ्यायचं असेल तर वाचावंच लागेल, नाहीतर तुम्ही गोंधळून जाल आणि तुमच्याही नकळत अडचणीत याल. चला, इंग्रजीच्या तासाची घंटी वाजली. आता अभयचा प्रिय कवी किट्सच्या कविता शिकूया. चला. या इंग्रजी कविता खरंच माझ्या डोक्यावरून जातात. अरे बरं झालं डोक्यावरून जातात. डोक्यात गेल्या असताना तर शोधणं खूप कठीण गेलं असतं. अरे अभय, वर्गात नको जाऊया का? नाही नरेन, मला बरं नाही वाटत आहे. वा बच्चू, तुझ्यावर पण माझा परिणाम झाला तर. जमतय तुला. नाही नरेन, मला ताप आहे. अरे तुला तर खरंच ताप आहे. अरे सॉरी हा, मला वाटलं की तू दांडी मारायचा विचार करतोयस. हवं तर मी तुला घरी सोडतो. अच्छा, माझ्या निमित्तानं स्वतःही सुट्टी घेणार. निमूट वर्गात जाऊन बस. ठीक आहे, पण तू तरी घरी जा. नाही, मला फिलॉसॉफीच्या पुढच्या वर्गाला बसायचंय. तोपर्यंत मी इथेच कुठेतरी आराम करतो. ठीक आहे, मग सिक रूम मध्ये जाऊन बस. आज सीक रूम बंद आहे, माहित नाही का? ठीक आहे, मग कुठल्या तरी रिकाम्या वर्गात जाऊन बस. काय फरक पडतो? ठीक आहे, तू जा, उशीर होतोय आता. ओके, पुढच्या तासाला भेटूया. ओके, बाय. ठीक आहे अभय, काळजी घे. अभय चरण ढे, तू इथे काय करतोयस? तू या कॉलेजमध्ये अभ्यासासाठी येतोस की झोपा काढायला? म्हणूनच तुम्ही भारतीय काहीच शिकू शकत नाही. आजूबाजूला काय चाललंय याची कल्पना तरी आहे का? आणि तुम्हाला वाटतं की तुम्ही हा देश सांभाळाल? हा. निघून जा आणि वर्गात जा लगेच. हे लोक निव्वळ निर्बुद्ध आहेत प्रोफेसर आर्कट.
अभय तुला बरं वाटत नाहीये का? हो जरा. जे तुम्ही बदलू शकत नाही त्यावर विचार करण्यात काही अर्थ नाही अभय. पण गोष्टी बदलू शकतात नाही का? हो कदाचित, पण कधी कधी खूप अवघड असते आणि त्याला वेळ लागतो. सध्या तरी असं दिसतंय की जर्मनी बरोबरच्या युद्धानंतर सगळं जग आपली किती माणसं मेली हे मोजण्यातच व्यस्त आहे. मला तर वाटतं अभय आणि राधाराणी एकमेकांसाठी अगदी योग्य जोडीदार आहेत. आणि तुमची भाची खरंच खूप चांगली मुलगी आहे. आमचा अभय खरंच भाग्यवान आहे. नाही नाही, हे तर आमच्या राधाराणीचं भाग्य चांगलंय. तिला अभयसारखा चांगला वर मिळतोय. आमच्या तर सगळ्या चिंता दूर झाल्या. अच्छा गौरमोहन बाबू, मला एक सांगा, मी असं ऐकलं होतं की अभयच्या लहानपणी एका ज्योतिषानं भविष्यवाणी केली, तो मोठा झाल्यावर खूप श्रीमंत माणूस बनेल. हे खरंय? हा एका ज्योतिषाने असं भाकीत केलं होतं खरं. आणि त्याने हेही सांगितलं होतं की भविष्यात तो अनेक मंदिरांची स्थापना करेल. भगवंताची कृपा. आता कोणत्या अर्थाने श्रीमंत होईल हे तर भगवंतच जाणे. पण दादा, मी तुम्हाला वचन देतो की तुमच्या भाचीची तो नीट काळजी घेईल. मला खात्री आहे त्याची. परंतु बोला, थांबलात कशाला? नाही, तुम्हाला सांगायला जरा संकोच वाटतोय. म्हणजे मला असं म्हणायचं होतं की अभयची जोपर्यंत डिग्री पूर्ण होत नाही तोपर्यंत राधाराणी आमच्याच घरी राहिली तर. अरे संकोच कसला, काहीच हरकत नाही. पण कधी कधी सुनबाईंच्या हातचे स्वादिष्ट संदेश पाठवत राहा. अवश्य अवश्य. काय झालं गौरमोहन बाबू, अचानक असे गंभीर का झालात? नाही, फक्त मनात विचार आला की आज या आनंदाच्या क्षणी जर रजनी, अभयची आई, तिला किती आनंद झाला असता. दादा, बाबांनी तुला बोलवलंय. काय झालं? खूप खुश आहेस? कळेल तुलाही. पण हे तर कळू दे की झालंय काय. बाबा तुला स्वतःच सांगतील. तुम्ही मला बोलवलंत बाबा? हो अभय, मी तुला यासाठी बोलावलं की उद्या दत्तबाबूंच्या घरी जायचंय. आता तुझ्या लग्नाची तारीख पण निश्चित करायला हवी ना. पण बाबा आजकाल खूप होमवर्क देत आहेत. मला कुठे जायचा वेळच नाहीये. तुला यासाठी वेळ काढावाच लागेल अभय. तू याआधी 2दा ही बैठक पुढे ढकलली आहेस. पण बाबा, हे बघ अभय, मी दत्तबाबूंना शब्द दिलाय. तू तिकडे गेला नाहीस तर त्यांना वाईट वाटेल. तुम्ही पण बाबा. अरे पण काय, तुला तिकडे जायची इच्छाच नाहीये का? ही गोष्ट नाहीये. मग तुला काय म्हणायचंय? इतकी घाई काय? वेळ आल्यावर लग्न होईल. आणि ती वेळ कधी येईल? तुझ्या बहिणींच्या लग्नाचाही विचार करायला हवा. तुला माहित नाही अभय, मुली लग्नाच्या वयात आल्यावर आई वडिलांना किती चिंता असते. आणि जोपर्यंत मुलीचं कन्यादान होत नाही तोपर्यंत आई वडिलांना चैनच पडत नाही. या सगळ्या जुन्या गोष्टी आहेत. आजकाल तर लग्न मुलांच्या आणि मुलींच्या संमतीनं होतं. हा त्या इंग्रजी संस्कृतीचा प्रभाव आहे. पण याचा प्रभाव त्यांच्यावरच पडायला हवा ज्यांना कोणी मार्गदर्शक नसतो, आपल्यावर नाही. अभय, मी तुझ्यासाठी तेच करतोय जे माझ्या वडिलांनी माझ्यासाठी केलं होतं. आणि लग्नाच्या गाठी भगवंतच बांधतात. मला माझे कर्तव्य पार पाडू देणार नाहीस का? मग उद्या दत्तबाबूंकडे जाशील ना? हो बाबा. ठीक आहे, मग मी त्यांना तसं कळवतो. कोणाच्या घरी जाणार आहेस दादा? हे तर तुला बाबाच सांगतील. अभय, अभय, एवढा कसला विचार करतोयस? नाहीतर. नक्की ना? पण मग चेहरा का उदास दिसतोय? अरे तू आज फुटबॉल मॅच जिंकलायस,
स्कॉटिश चर्च कॉलेजचा हिरो आहेस तू. अरे आज तर तू सगळ्यात आनंदी असायला हवंस. अरे काय झालंय काय, मला सांग बरं. माझे बाबा आहेत ना, त्यांना माझं लग्न दत्तबाबूंच्या मुलीसोबत करायचंय. मग मला लग्न नाही करायचं आत्ता. आता नाही की कधीच नाही? आत्ता नाही. ओ, मग तू तुझ्या बाबांशी बोललास का? नाही, त्यांनी तर पहिल्यापासूनच दत्त घराण्यात माझं लग्न लवकरात लवकर करण्याचा निर्णय पक्का केलाय. आणि मला त्यांचं मन दुखवायचं नाहीये, हेच ना? रुपेन, बाबा एकदम शास्त्रांनुसार चालतात आणि ते या बाबतीत माझं काही एक ऐकणार नाहीत. खूप ठाम आहेत. सगळे लोक असंच म्हणतायत की मुलगी वयात येण्यापूर्वीच तिचा विवाह झाला पाहिजे. म्हणून बाबा सुद्धा. हे बघा भाई, मला तर वाटतंय की तू तुझ्या बाबांशी मनातलं बोलायला पाहिजे. चल. अभयचरण, तुझे वडील मला नेहमी सांगतात की तू त्यांच्या इच्छेविरुद्ध कधीही जात नाहीस. पण मला वाटलं होतं की तू इंग्रजी शिक्षण घेणारा एक आधुनिक तरुण आहेस. मला माहिती आहे की जुन्या काळी मुलं मुली लग्नाआधी एकमेकांना पाहत नसत, पण ते आता जुनं झालं आणि मला जुन्या काळातले नियम तुमच्यावर लादायचे नाहीत. हो, पण अभयला तर वाटतं की आपल्या संस्कृती आणि परंपरा चांगल्या आहेत. अच्छा, म्हणून तर जगात आपली संस्कृती जास्त प्रगल्भ आहे. हां, ते बरोबर आहे. अरे पण आता काळ बदलतोय आणि आम्हाला आजच्या तरुण पिढीवर या जुन्या चालीरीती अजिबात लादायच्या नाहीयेत. आमचं लग्न झालं तेव्हा मी फक्त 14 वर्षाचा होतो आणि राधाराणीची आई फक्त 7 वर्षाची. आणि आज जर मी माझ्या मुलीचं तिच्या वयाच्या 7व्याच वर्षी लग्न लावून दिलं तर सगळा समाज माझ्यावर नक्कीच हसेल. पण अभयला वाटतं मोठ्यांच्या आज्ञेत राहणं योग्य आहे. अरे वा, मला वाटलं होतं की इंग्रजी शिक्षण घेऊन तुम्ही पण इंग्रजच झालात का काय? खरं तर अभय दोन्ही संस्कृतींना मानतो. अच्छा, त्याला आपल्या भारतीय संस्कृतीच्या प्रगल्भतेचा अभिमान आहे आणि ब्रिटिश संस्कृतीची प्रगतिशीलताही त्याने स्वीकारली आहे. ही तर खूप चांगली गोष्ट आहे. अरे तुम्ही तिथं का उभे आहात? हा, ये आत ये, आत ये. ये बाळा, ये. बस, इथे बस. बस बस बस. अभय, ही राधाराणी. नमस्कार. ही 7वी पर्यंत शिकली आहे. आम्ही राधाराणीला सर्व प्रकारचं योग्य शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे. ती खूप छान गाते, विशेषतः श्रीकृष्णाचं भजन. काय तुम्ही ऐकणार का तिचं भजन? बबुआ, हे बबुआ, तानपूर आण बरं. हे घ्या वहिनी. हे गोविंद हे गोपाल हे गोविंद राख शरण अब तो जीवन हारे अब तो जीवन हारे हे गोविंद हे गोपाल नीर पियन है तो गयो नीर पियन है तो गयो सिंधु के किनारे नीर पियन है तो गयो सिंधु के किनारे सिंधु बीच बसत राह सिंधु बीच बसत राह चरण धरी पछारे
द्वारका से चले गोपाल गरुड़ की बिछाड़े चक्र से ग्राह कुमारी चक्र से ग्राह कुमारी गजराज को उधारे सूर्य कहे श्याम सुनो सूर्य कहे श्याम सुनो शरण ही तुम्हारे अब हमारे पार करो अब हमारे पार करो नंद के दुलारे हे गोविंद राख शरण अब तो जीवन हारे हे गोविंद हे गोपाल हे गोविंद हे गोपाल हे गोविंद हे गोपाल काय विचार करतोय अभय? नाही काय नाही. तुला असं तर वाटत नाहीये ना की मी तुला बंधनात टाकतोय? नाही मुलगी कशी वाटली? ठीक आहे. तुम्हाला माहितीये आपण ज्या ट्राम मध्ये बसलोय ती विजेवर चालते. म्हणजे हे की हिला पूर्वीप्रमाणे घोडे खेचत नाहीयेत. अभय, तू विषय बदलण्याचा प्रयत्न करू नकोस. नाही मी हे कुठे बघ अभय, सुंदर पत्नी, भरपूर संपत्ती, उच्च पद या गोष्टी तोपर्यंत ठीक आहेत जोपर्यंत त्या एखाद्याच्या आध्यात्मिक जीवनात अडथळा नाही बनत. आणि मला तर वाटतं जर तुला मुलगी जास्त सुंदर नाहीये असं वाटत असेल तर ते चांगलंच आहे. बाबा माहितीये हे इंग्रज आपल्या वैदिक विवाह पद्धतीची किती खिल्ली उडवतात. पण त्यांना माहितीच काय आपल्या संस्कृतीबद्दल. आपल्या वैदिक परंपरा स्वतः भगवंतांनी सांगितलेले विधान आहेत. केवळ एक मूर्खच त्यांची थट्टा करेल. मी तर त्यांच्या बोलण्याकडे लक्षच देत नाही. व्हेरी गुड. अरे वा, तुम्ही तर इंग्लिश बोलायला लागलात. अरे माझा मुलगा इतकं चांगलं इंग्रजी बोलतो मग त्याचा बापावर थोडा तरी प्रभाव पडणारच ना. हा बाय, आता सांग आम्ही काय आणलंय? आता सांग बाबा काय घेऊन आले. हा सांग सांग, विचार करून सांग. बाबांनी काय आणलंय. सांग सांग. राजा गोविंदा अरे त्याला कसं कळलं. माझं शहाणं बाळते. हे बघ. आहा, हे काही खेळण्यातले बाहुला बाहुली नाहीयेत बरं. हे तर स्वयं श्रीकृष्ण आणि राधाराणी आहेत. हो ना. अभय, मी तुला शिकवेन यांची सेवा कशी करतात ते.